विरोधी पॅनलला चितपट करत विद्या विकास पॅनलची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेवर सत्ता। विद्या जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नांदेड संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030 च्या निवडणुकीत विद्या विकास पॅनलचे 20 पैकी 11 उमेदवार विजयी झाले असून 12व्या उमेदवार नंदा पाटील व शुभांगी तळणकर यांना सारखेच मत मिळाल्याने यांच्यात ईश्वर चिठ्ठीने विरोधी पॅनलच्या शुभांगी तळणकर यांची चिठ्ठी निघाल्याने विजयी झाल्या। प्रचारादरम्यान अटीतटीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एकतर्फी झाल्याचे दिसून आले आहे। यात विद्या विकास पॅनल निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवून पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे। त्याचबरोबर टाईट शिक्षक संघटनेच्या डॉक्टर शेख पासून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व या कामी मदत केलेल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। विशेषतः मतदारांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा जी ओळख या विद्यापथ संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षकांची आहे, जी जाणकारांची आहे, खऱ्या अर्थानं सत्कर्माची फळी हे नेहमी गोड असतात आणि ही सत्कर्म करणारी मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी आणून मतदारांनी जागा दाखवून दिलेली आहे। मी हा विजय मतदारांना अर्पण करतो। मतदारांनीच हा विजय खेचून आणला। पुनश्च एकदा मी मतदारांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो। माध्यमिक शिक्षकांची जिल्ह्यामध्ये असलेली ही एकमेव पतसंस्था आहे। यामध्ये 250 ते 300 सभासद असून जिल्ह्यामध्ये एक शिक्षण पतपेढीच्या नंतर अतिशय कमी व्याजदराने आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देणारी ही एक पतसंस्था आहे आणि ही सर्व भांडवलावरची आहे। 2025 आणि 2030 या पंचवार्षिक कालावधीमध्ये जी ही निवडणूक झालेली आहे, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतितटीच्या मध्ये ही संपन्न झालेली आहे। त्यामध्ये विद्या विकास पॅनलचे एकूण 11 उमेदवार निवडून आलेले आहेत। 12वा उमेदवार जो होता महिलामध्ये नंदा पाटील आणि नालंदा पाटील आणि शुभांगी तळणकर यापैकी दोघींनाही सारखेच मतदान होते। ईश्वर चिठ्ठीच्या साह्याने त्या पॅनलला शुभांगी तळणकर त्या ठिकाणी त्यांची चिठ्ठी निघालेली आहे, म्हणून त्या पॅनलचे 4 आणि विद्या विकास पॅनलचे एकूण 11 असे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो आहोत। वार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे। त्यामध्ये 11 संचालक हे विद्या विकास या ग्रुपचे गटाचे निवडून आलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटना सोबत होत्या। विद्या शिक्षक ही पतसंस्था जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे। अतिशय पारदर्शक कारभार त्या ठिकाणी चालतो आणि शिक्षक पतसंस्थेच्या नंतर 10% व्याजदराने देणारी ही दुसरी पतसंस्था आहे। जे काही विरोधात पॅनल होतं त्यांना आम्ही निवडणुकीच्या पूर्वी विड्रॉलच्या वेळेस 7 जागा देण्यासाठी तयार होतो, दिल्या होत्या, पण त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही उमेदवारी कोण ठेवावी। बिनविरोधमध्ये आमचे 8 उमेदवार ठरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्यात वाद झाला आणि ही निवडणूक लागली आणि सभासदांनी जिल्ह्यातील सभासदांनी या विद्यमान पदाधिकाऱ्यावर आमचे अक्कमवाड सरजी बालाजी अक्कमवाड मुख्याध्यापक आहे तामसा हायस्कूलला मोठ्या देविदास अक्कमवाड यांच्या नेतृत्वाखाली, मांजमकर सरांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभा टाकलेलं होतं। याला थोडा विरोधकांनी वेगळा काय रोख देण्याचा किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु सुधारणा मतदारांनी सभासदांनी पतसंस्थेचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी प्रचंड बहुमताने